ही घटना सांगताना आम्हालाही कठीण जाते। पुणे जिल्ह्यातल्या दौंड भागातल्या दापोडी गावची ही घटना आणि तिथे सुखी राहणारं भालेकर कुटुंब आज उद्ध्वस्त झालंय। काळाने त्यांच्यावरती घाला घातलाय। या कुटुंबातले एक नाही दोन नाही तर तब्बल 3 व्यक्तींना या घटनेमध्ये आपला जीव गमवावा लागलाय। भालेकर कुटुंबाचे कुटुंब प्रमुख असलेले सुरेंद्र हे आजूबाजूच्या बांधकामावर सेंटरिंगची कामं करायचे। पत्नी आदिका या शेतमजुरी करून संसाराला हातभार लावायच्या तर मुलं शिक्षण घेत होती। पण आजचा दिवसच त्यांच्यासाठी दुर्दैवी होता। सकाळी मुलगी शिकवणीसाठी बाहेर पडली। आदिका आपली घरातली कामं उरकत होत्या आणि सुरेंद्र हे अंघोळीला जात होते। त्यावेळी तारेवर वाळत घातलेला टॉवेल काढण्यासाठी त्यांनी हात वर केला आणि इथेच काळाने घाला घालायला सुरुवात केली। सुरेंद्र यांच्या टॉवेल वाळत घातलेल्या वायरमध्येच करंट आला होता। सुरेंद्र यांना विजेचा जोरदार धक्का बसला। ते चिकटले। हे बघून पत्नी आदिका धावत आल्या। पतीला वाचवण्यासाठी तात्काळ त्यांनी स्पर्श केला आणि त्यातच त्यांना सुद्धा जोरदार झटका बसला। आई वडिलांची ही तडफड बघताच मुलगा परशुराम धावला आणि तोही जागीच गतप्राण झाला। काल हसरं खेळतं म्हणता येईल असं कुटुंब आता या जगातही नाही। असं का घडलं? भालेकर कुटुंब पत्र्याच्या घरात राहत होतं। घराशेजारी विजेचा खांब होता आणि तिथली तार घराच्या पत्र्याला चिकटली होती। या सर्व्हिस तारेवरचं आवरणही निघालं होतं आणि करंट थेट कपडे वाळत घातलेल्या वायरमध्ये उतरला होता। आता या घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित झालेत। महावितरणच्या कर्मचाऱ्यांचं याकडे लक्ष नव्हतं का? या दुर्लक्षामुळे गेलेल्यांचे प्राण परत येणार आहे का? दोषी कोण आणि कारवाई होणार का? प्रश्न अनेक उरलेत, पण दुर्दैवाने भालेकर कुटुंब मात्र आता पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।